तुम्हाला माहिती आहे का की तुमचं पोश्चर एवढं का इम्पॉर्टंट आहे? कारण तुम्ही योग्य पोश्चर जर फॉलो केलं नाहीत, तुमच्या शरीरात निरनिराळी दुखणी येऊ शकतात, ज्यांनी तुमचं रुटीन डिस्टर्ब होऊ शकतं किंवा ज्याने तुमचं वेलबिंग पण डिस्टर्ब होऊ शकतं. त्या दुखण्यांचा जर पाठपुरावा आपण करू नाही शकलो, पोश्चरमुळे आलेली दुखणी जर आपण योग्य प्रकारे ट्रीट करू नाही शकलो, तर त्याच्यामुळे शरीरावरती निरनिराळे परिणाम होत जातात आणि ज्याचं पर्यावसान कदाचित सर्जरीपर्यंत जाऊ शकतं. सो पोश्चर हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला पोश्चर कसं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. मनुष्य आपल्या पोश्चरनी बऱ्याच गोष्टी सांगत असतो. म्हणजे जेव्हा तो सुखी असतो किंवा जेव्हा तो आनंदी असतो तेव्हा त्याचं पोश्चर खूप इरेक्ट असतं आणि तो खूप स्टेबल चालतो किंवा तो खूप स्टेबल उभा राहतो किंवा बसतो. पण जेव्हा तो दुःखी असतो किंवा जेव्हा तो डिप्रेशनमध्ये असतो किंवा ज्याला कशाची तरी खूप चिंता असते तेव्हा त्याचं पोश्चर नकळतच थोडं वाकलेलं असतं किंवा त्याचे खांदे पडलेले असतात, थोडे ड्रूप झालेले असतात. त्याचं शरीराकडे लक्ष न राहता तो कुठल्याही पोझिशनमध्ये बसायचा प्रयत्न करू लागतो. जेव्हा अशा प्रकारे आपण बसायला लागतो तेव्हा नकळतच पाठीवरती, मानेवरती किंवा इव्हन खांद्यांवरती प्रेशर खूप वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पाठदुखी, मानदुखी किंवा इव्हन हाताला मुंग्या येणं, बधिरपणा येणं, चक्कर येणं अशी सगळी लक्षणं दिसायला लागतात. सो ह्या लक्षणांसाठी प्रत्येक वेळे गोळी घेण्यासाठी किंवा प्रत्येक वेळे डॉक्टरांकडे जाऊन भले मोठे उपचार करण्याच्या ऐवजी जर आपण पोश्चर समजून घेतलं तर आपल्याला ह्या सगळ्या लक्षणातनं किंवा त्यांच्यामुळे येणाऱ्या आजारातनं मुक्ती मिळू शकेल. सो ही पोश्चर्स किंवा ही वेगवेगळ्या प्रकारची पोश्चर्स किंवा आपण जे काम करतो ते काम करताना आपलं पोश्चर कसं असावं याच्या संदर्भात आपल्याला खडानखडा माहिती असणं गरजेचं असतं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असाल, कोणी बैठा काम करतो, कोणी कम्प्युटर्सवरती करतं काम, कोणी उभ्यानी काम करतं, तर कोणाला वाकून काम करायची गरज असते. ह्या सगळ्यात त्यांच्या शरीराची हालचाल किंवा त्यांच्या शरीराची ठेवण याच्यानुसार शरीर ॲडॅप्ट करत जातं आणि त्यांच्या कामासाठी ते अनुकूल अशा हालचाली करतं. सो ह्या हालचाली करत असताना जर आपण दोन्ही पायांवरती किंवा दोन्ही खांद्यांवरती किंवाच आपल्या मणक्यावरती जर लक्ष दिलं नाही किंवा आपण इक्वली वेट डिस्ट्रीब्यूट केलं नाही तर त्याचं पर्यवसान आपल्या एकाच बाजूच्या स्नायूंमध्ये ताठरपणा येणं किंवा एकाच बाजूच्या स्नायूंमध्ये खेच बसणं, त्याच्यामुळे शरीरात वेगवेगळी दुखणी येऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपले दोन्ही खांदे दुखणं किंवा आपण जे काम करत असतो ते 100% करता न येणं किंवा आपण जे काम करत असतो त्याच्यात दिरंगाई व्हायला लागणं, कारण आपलं कुठे कुठे दुखत असतं आणि आपलं लक्ष कामावरती लागत नाही किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आपलं पोश्चर हे चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे.